गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या तासामध्ये आपण लोकसंख्येची व्याख्या, व्याप्ती आणि तिची वैशिष्ट्ये, त्यानंतर लोकसंख्येचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशासंदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. आज आपण लोकसंख्या आकडेवारी हा टॉपिक घेणार आहोत. तर लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या आणि लोकसंख्येचे विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. तर हे विविध पैलू म्हणजे कोणते? तर लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचे स्थलांतरण, जन्म, मृत्यू, त्यानंतर लिंग, वंश इत्यादी, साक्षरता, जन्मदर, मृत्यूदर, ह्या सर्व बाबींचा लोकसंख्येमध्ये साधारणतः अभ्यास केला जातो. तर लोकसंख्या भूगोलात ज्या लोकसंख्येचे विविध जे पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास होतो आणि हा संपूर्ण अभ्यास आकडेवारी जी आहेत आकडेवारीशी संबंधित आहे. म्हणून लोकसंख्या व लोकसंख्येची आकडेवारी याचा अर्थ पाहणे महत्त्वपूर्ण ठरतो. बरोबर आहे. तर लोकसंख्या म्हणजे काय आणि लोकसंख्येची आकडेवारी म्हणजे काय, हे दोन्ही घटक साधारणतः वेगवेगळे आहेत. तर लोकसंख्या आणि लोकसंख्येची आकडेवारी म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती बघू. तर लोकसंख्या म्हणजे एखाद्या राजकीय वा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोकसंख्या म्हणजे एकूण लोक म्हणजे लोकसंख्या होय. म्हणजे एखाद्या राजकीय वा भौगोलिक क्षेत्रातील, बरोबर आहे की नाही, एखाद्या भौगोलिक किंवा राजकीय क्षेत्रातील एखाद्या विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या हो. फॉर एक्झाम्पल भारताचा जर आपण विचार केला तर 2001 मध्ये भारताची लोकसंख्या म्हणजे भारतात किती लोक होते, एकूण वास्तव्यात किती लोक होते, ही संपूर्ण लोक म्हणजे तिथली लोकसंख्या असं साधारणतः आपल्याला म्हणता येईल. मग तर लोकसंख्या म्हणजे एखाद्या राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्रातील त्या काळातील लोक म्हणजे तिथील लोकसंख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि यानंतर लोकसंख्येची आकडेवारी म्हणजे काय? तर लोकसंख्येची आकडेवारी म्हणजे लोकसंख्येची घनता, लोकांचा जन्म आणि मृत्यू, त्यानंतर वय, एखाद्या प्रदेशातील लोकांचं वय, लिंग, वंश आणि साक्षरता इत्यादी लोकसंख्येची संख्या म्हणजे लोकसंख्या आकडेवारी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे घनता ही आकडेवारीनेच दाखवावं लागेल. बरोबर आहे की साधारणतः महाराष्ट्रामध्ये घनता ही साधारणतः आंध्र प्रदेशपेक्षा जास्त आहे. मग त्याची ती आकडेवारी संख्या दिलेली असेल. बरोबर आहे की नाही. तर म्हणजे घनता, मृत्यू, जन्मदर, त्यानंतर वय, लिंग, वंश आणि साक्षरता ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी आकडेवारीने दर्शविल्या जाते आणि त्यालाच लोकसंख्येची आकडेवारी असे आपण म्हणू शकतो. तर मग लोकसंख्येची आकडेवारी याचं महत्त्व काय आहे? म्हणजे लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन जिओग्राफीमध्ये, लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येची आकडेवारी का महत्त्वपूर्ण आहे? तर लोकसंख्या आकडेवारी ती ज्या काळात गोळा करण्यात आली त्याच्या स्थितीचा इतिहास दर्शवितो. बरोबर आहे. लोकसंख्येची आकडेवारी ज्या काळामध्ये जमा करण्यात आली किंवा गोळा करण्यात आली तर ती त्या काळातील लोकांची जी स्थिती आहे किंवा तिथला जो इतिहास आहे ती दर्शविते. उदाहरणार्थ 1991 मध्ये जी जनगणना झाली आणि त्यावेळेस जी लोकसंख्या होती तर ती त्या काळातील लोकांची लोकसंख्या दर्शवित असते. तर लोकसंख्या ही कशी डायनॅमिक आहे म्हणजे परिवर्तनशील आहे. त्यात नेहमी बदल होत असते. कारण 1991 मध्ये जी लोकसंख्या होती तीच लोकसंख्या 2001 मध्ये होती असं म्हणता येणार नाही. कारण लोकसंख्या ही
आपल्याला 2001 मध्ये 91 पेक्षा वाढलेली आपल्याला म्हणजे त्याच्यात भर पडलेली लोकांची भर पडलेली आपल्याला दिसून येईल. लोकसंख्येच्या आकडेवारीवरून लोकसंख्येच्या स्थितीची कल्पना येते. लोकसंख्येच्या आकडेवारीवरून लोकसंख्येच्या स्थितीची कल्पना येते, म्हणून लोकसंख्येच्या आकडेवारीला अतिशय महत्त्व दिलेले आहे. मग ते लोकसंख्या आकडेवारीचे महत्त्व विविध प्रकारे आपल्याला सांगता येतील. त्याचे 3 मुख्य घटक आहेत. एक तर आर्थिक आकडेवारी, सामाजिक आकडेवारी आणि राजकीय आकडेवारी. ही आकडेवारीद्वारे आपल्याला लोकसंख्या दर्शवता येते किंवा सांगता येऊ शकते. मग लोकसंख्या आकडेवारीचे प्रकार, आपल्याला लोकसंख्येच्या आकडेवारीचे प्रकार पाहू. तर लोकसंख्येच्या अभ्यासात एकूण लोकसंख्या, तिची वाढ, तिचे वितरण, तिची संरचनेमध्ये वय, लिंग, व्यवसाय, साक्षरता, अवलंब भार, विवाह, घटस्फोट इत्यादी बाबींचा यात समावेश होतो. कशात? लोकसंख्येची जी संरचना किंवा रचना जी आहे त्यामध्ये वय, लिंग, व्यवसाय, साक्षरता, अवलंब भार, विवाह आणि घटस्फोट इत्यादींचा यात समावेश होतो. स्थलांतर इत्यादी विषय समाविष्ट आहेत. या विषयाच्या अभ्यासाकरिता आकडेवारीची गरज असते. ही आकडेवारी साधारणतः प्रमुख 2 प्रकारांद्वारे आपल्याला मिळत असते. लोकसंख्येची आकडेवारी कशासाठी गरजेचं आहे? तर लोकसंख्येची तिची वाढ, त्यानंतर तिचे वितरण, तिची संरचनेमध्ये वय, लिंग, व्यवसाय, साक्षरता, अभिभार, भार, विवाह, घटस्फोट ही जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला कशामुळे मिळणार? तर आकडेवारीवरून मिळणार. आणि आकडेवारीचे साधारणतः 2 प्रकारात, एक प्राथमिक आकडेवारी आणि दुसरी दुय्यम आकडेवारी. तर प्रायमरी आकडेवारी म्हणजे प्राथमिक आकडेवारी बघू आपण. तर ही जी आकडेवारी आहे प्रायमरी आकडेवारी, ही व्यक्तिगतरित्या प्रश्नावलीद्वारे संबंधितांच्या मुलाखतीतून गोळा केली जाते. ही आकडेवारी प्रत्यक्ष मिळविली जाते. प्रायमरी डाटा म्हणजे कसं? तर जी आकडेवारी प्रत्यक्ष आपल्याला एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये जाऊन ती सर्वेक्षणाद्वारे मिळविली जाते. मग यामध्ये कसं? तर एक प्रश्नावली तयार करायचं. त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून त्या प्रदेशात जाऊन तेथील आकडेवारी गोळा करायची. तर मग प्रश्नावलीमध्ये, एकाच प्रश्नावलीमध्ये अनेक जे प्रश्न आहेत ते आपल्याला सुटू शकतात. नंबर 1, जर एखाद्या कुटुंबातल्या प्रमुखाचं नाव, त्याच्यावर डिपेंड लोक, एज्युकेटेड लोक, बालकांचे प्रमाण, स्त्रियांचे प्रमाण, म्हणजे असं ते प्रश्नावली तयार करायची. आणि त्या प्रश्नावलीद्वारे आपल्याला तेथील जी आकडेवारी आहे ती आपल्याला मिळू शकते. ही झाली प्रायमरी आकडेवारी. प्रायमरी आकडेवारी तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर दुय्यम आकडेवारी, सेकंडरी डाटा. ही आकडेवारी साधारणतः जे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटमध्ये काही ग्रंथ, पुस्तकं जे आहेत किंवा एखाद्या जसं सेन्सस आहे, सेन्ससचा रिपोर्ट आहे किंवा नियतकालिके आहेत, जर्नल्स आहेत, पेपर्स आहेत, बुक्स आहेत, या इत्यादी माध्यमातून ही आकडेवारी मिळवली जाते. कारण ही आकडेवारी साधारणतः स्टार्टिंगला ही आकडेवारी सुद्धा प्रायमरी डाटाच असते. कारण ती मिळवायची आणि त्याचे मग सेन्सस तयार करायचे, बुक्स तयार करायचे, जर्नल तयार करायचे. ही आकडेवारी सुद्धा दुय्यम प्रायमरी जो आकडेवारी आहे याच्याशी संबंधित आहे. ती आकडेवारी काही वेगळी नसते. ती साधारणतः प्रायमरी आकडेवारीवरूनच आपल्याला सेकंडरी आकडेवारी मिळत असते. मग लोकसंख्या आकडेवारी, माध्यमे, साधने व उगम. तर जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला कशी मिळणार? तर साधारणतः ती सेन्ससद्वारे, म्हणजे भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. त्याला
सेन्सस म्हणतो आपण, तर ही जनगणना प्रत्यक्ष होत असते. कारण महाराष्ट्रातील काही कर्मचारी जे आहेत, प्रत्येक एखाद्या शहराच्या एखाद्या गावामध्ये एखाद्या खेड्यामध्ये जाऊन ती आकडेवारी ते प्रत्यक्ष जमा करत असतात किंवा गोळा करत असतात. तर मग जनगणना म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आपण पाहू. तर प्रत्येक देशात ठराविक कालखंडाच्या अंतराने देशाची गणना केली जाते. त्यात एकूण लोकसंख्या, स्त्री पुरुष, वय, व्यवसाय, साक्षरता इत्यादी विषयी आकडेवारी असते. त्यास जनगणना म्हणतात. म्हणजे जनगणना म्हणजे कोणत्याही देशाच्या एक ठराविक कालावधीमध्ये त्या देशाची गणना होत असते, तेथील लोकांची गणना होत असते आणि त्यास आपण जनगणना म्हणतो. यामध्ये साधारणतः त्या एखाद्या देशाची लोकसंख्या, देशातील स्त्री पुरुषाचं प्रमाण, वय, व्यवसाय, साक्षरता इत्यादी विषयीची आकडेवारी असते. त्यास जनगणना म्हणतात. सेन्सस हा शब्द साधारणतः जनगणनेला इंग्लिशमध्ये सेन्सस म्हणतात. तर सेन्सस हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील सेन्सस या शब्दापासून बनलेला आहे. सेन्सस हा शब्द इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील सेन्श्युअर या शब्दापासून बनलेला आहे. आणि सेन्श्युअर याचा अर्थ किंमत, व्हॅल्यू. सेन्श्युअर म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला व्हॅल्यू किंवा टॅक्स असा होतो. बरोबर आहे. यातूनच जनगणनेची व्याख्या विकसित झालेली पाहायला मिळते. देशातील किंवा ठराविक प्रदेशातील एखाद्या काळातील लोकसंख्येच्या एकूण आर्थिक व सामाजिक स्थितीची आकडेवारी गोळा करणे, तिचे संकलन करणे आणि कंपिलेशन व तिची प्रशासित करण्याच्या प्रक्रियेला जनगणना किंवा शिरगंती असे म्हणतात. तर आज आपण इथे थांबू. यानंतर पुढील कंटिन्यू करू पुढील तास. ओके, थँक्यू.